नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे मोत्यांची कलश मैरप कशी बनवायची त्याचा। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। कात्री, नायलॉन धागा, साधा दोरा, रंगीत मोती, पांढरे मोती, तिघही 6 कलरचे मोती आहेत। आणि त्याच्यात खाली आपल्याला लागणार आहे बारीक मोती 5 नंबरचे, ते सुद्धा मी रंगीत घेतलेले आहे, आणि सुई। चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळते। चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे। ही 1 नंबरची सुई आहे आणि 30 नंबरचा धागा आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे। 1 पांढरा, 1 लाल, तुम्ही कुठलेही कलर वापरून मैरप बनवू शकतात। 1 पांढरा आणि 1 लाल। हे पहा, हे असे 4 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत। हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला त्याची चौकट बनवायची आहे, चौकट डिझाईन बनवायची। तर ती कशी पहा, ही गाठ पाडलेली आहे। गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। ही अशी आपली डिझाईन तयार होते। पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे। आता आपल्याला 1 पांढरा, 1 रंगीत, 1 पांढरा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे। आपण आता पुढच्या 2 मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपली ही चौकट व्यवस्थित अशी तयार होईल। हे पहा, ही अशी सुई आपण सगळ्या मोत्यांमधनं काढून घेतलेली आहे। आता 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले आहे। पहा, हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे। आणि आता आपण हा जो लाल मोती आहे मधला, त्याच्यातून सुई वरती काढणार आहे। पहा, ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे। हे पहा, ही इथे अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे। आणि आता परत आपण ह्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। हा वरचा पांढरा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे, अशी समोरच्या दिशेने। अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। आता परत आपण 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती ओवून घेणार आहे। तुम्हाला कलश मैरप बनवायचे आहे तर कलशाच्या मापाचीच मैरप आपण बनवणार आहे। तर त्याच्याकरता आपल्याला तर कमीत कमी आपल्याला 25-30 चौकट ह्या बनवाव्या लागणार आहे। मी तुम्हाला छोटीशीच मैरप आता शिकवणार आहे। आता परत आपण ह्या मधल्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता परत आपण हा वरचा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे। पहा, हा वरचा पांढरा मोती, हे पहा, हा मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता परत 1 पांढरा, 1 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती आपण ओवून घेतले। आता ही चौकट तुमच्या लक्षात आली असेल डिझाईन कशी करायची ती। हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि
ह्या लाल मोत्यातून सुई आपल्याला वरती काढायची आहे. हा लाल मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढून घेतलेली आहे. आणि परत हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली पहा समोरच्या दिशेने ह्या पांढऱ्या मोत्यातून. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता ही चौकट डिझाईन तुमच्या लक्षात आलीच असेल कशी करायची ती. मी परत तुम्हाला एक करून दाखवते. पहा, एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती ओवून घेतलेले आहे. सुरुवातीला एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत असे होऊन गाठीजवळच्या मोत्यातून सुईवरती काढलेली आहे आणि चौकट डिझाईन तयार झाली. नंतर आपण 3 मोती ओवून घेतलेले आहे. आता एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे मोती आपण ओवून घेतले आहे आणि हा जो मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे. लाल मोत्यातून ही अशी सुई वरती काढलेली आहे आणि हा जो वरचा पांढरा मोती आहे हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे. पहा समोरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी आपली चौकटपट्टी इथे तयार झालेली आहे. आता आपण खाली ते लटकन करायचे आपल्याला असे लांब लांब. ते कसे करायचे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याच्यासाठी आपण दोरा घेतलेला आहे कारण दोऱ्यामध्ये खालचे लटकन व्यवस्थित असे तयार होतात म्हणून मी दोरा वापरलेला आहे. सुई ही 1 नंबरची सुई घेतलेली आहे आणि 30 नंबरचा धागा घेतलेला आहे. आता पहा, आता आपली ही पट्टी तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये खाली लटकन बनवायचे. ते लटकन कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी सुईमध्ये दोरा ओवून घेतलेला आहे. पहा, हा दोरा ओवून घेतलेला आहे सुईमध्ये. सुईला धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपण हा धागा कात्रीने कापून घेणार आहे. हा धागा कात्रीने कापून घेतला. पहा, आता आपण काय करणार आहे, ह्या मोत्यातून सुई काढायची आपल्याला. हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई घेतली, ही बाहेर काढली आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला लटकन बनवायचे खालचे. ते कसे पहा. आता ही सुई ह्या 2 पांढऱ्या मोत्यांच्या मध्ये ह्या लाल मोत्यातून बाहेर काढलेली आहे. आता आपण एक रंगीत मोती, हे पहा, हा एक रंगीत मोती घेतलेला आहे. 4 लाल मोती घेऊ किंवा पांढरे मोती घेतले वरती सुरुवातीला तरी चालतील. आता मी 4 पांढरे मोती घेणार आहे. हे 4 पांढरे मोती घेतले. नंतर 4 लाल घेणार आहे. हे 4 पांढरे, 4 लाल, हे 4 लाल घेतले, 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे असे मागे सरकवून घ्यायचे. पहा, आता 4 पिवळे मोती आपण घेणार आहे. चार पिवळे घेतले, 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे आणि आता आपण एक मेहंदी कलरचा मोती घेणार आहे. पहा,
4 हे हा कलर घेणार आहे आपण. हा हे असे आपले 16 मोती झालेले आहे. 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे आणि 4 मेहंदी कलर, असे आपण 16 मोती ओवून घेतलेले आहे. 4, 8, 12 आणि 16. हे असे 16 मोती आपण ओवून घेतले आहे. पहा, दिसत आहेत ना तुम्हाला. हे असे 16 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता खाली आपण एक पांढरा मोती घेणार आहे. हा एक पांढरा मोती आपण घेतलेला आहे आणि एक रंगीत मोती आपण छोटासा त्याच्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, मी हाच कलर परत इथे वापरलेला आहे, हिरवा कलर. आणि आता पहा, आता आपण हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपण हे जे सगळे मोती ओवलेले आहे त्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, सगळे हे ओवलेले रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, मी अशी सुई ह्या मोत्यांमधनं काढली. आता हे पुढचे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. परत हे वरचे 4 मोती लाल रंगाचे, त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि वरचे हे पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. आणि त्याच्यावरचा जो एक रंगीत मोती ओलेला आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी वरती काढून घेतलेली आहे. सगळ्या मोत्यांमधून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढलेली पहा. आणि धागा ओढून घेतलेला आहे. आता हे मोती आपल्याला असे वरती सरकवायचे आहे. पहा, हे असे सरकवायचे आहे आणि हा धागा वरती हळूहळू ओढायचा आहे. हे पहा, हे असं आपलं इथे लटकन तयार झालेलं आहे. आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत सुई एकदा वरती बाहेर काढणार आहे. पहा, समोर वरती ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्या पुढच्या मोत्यातून खाली यायचं आहे. तर पहा, हा एक मोती पांढरा, त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्याजवळचा हा लाल मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार. फक्त जो मधला रंगीत मोती आहे, पांढऱ्यामधला हा रंगीत मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि लटकनची डिझाईन तयार करायची आहे. आता तुमच्या ही डिझाईन लक्षात आली असेल. आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते कसा करायचा ते. हे पहा, मी हे 10 चौकट करून घेतलेले आहे इथे. हे अशा 10 चौकट केल्यानंतर आता मी तुम्हाला ही डिझाईन करून दाखवणार आहे पूर्ण कशी करायची ती. आता आपण परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. ह्या लाल मोत्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ह्या माझ्या 10 चौकट तयार झालेल्या आहे. हे एक लटकन इथे बनवलेलं आहे. आणि आता वरती एक छोटा रंगीत मोती ओवून घेऊ. हा एक छोटा रंगीत मोती, 4 पांढरे मोती, 4 मोती सगळे व्हायचे. 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे असे मोती आपण ओवून घ्यायचे आहे लटकन बनवण्याकरता. आता मी 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, परत 4 लाल, चार लाल ओले. आता 4 मेहंदी कलर, कुठलेही कलर वापरून आपण हे लटकन बनवू शकतो. आता मी 4 पिवळे कलर घेणार आहे. हे पहा,
हे 4 पिवळे घेतले, 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे आणि आता 4 आपण वेगळा कलर घेणार आहे. पहा, मी आता हा पर्पल कलर इथे घेतलेला आहे. ही मैरप दिसायला इतकी सुंदर दिसते. मित्रांनो, तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला मैरप बनवायला समजली की नाही ते, आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा सांगा. असे आपल्याला 16 मोती एका वेळेस धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे निरनिराळ्या कलरचे. हे पहा, 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे, 4 पर्पल असे 16 मोती ओवून घेतले. आता खाली आपण एक कुठला पण कलर घेऊ. मी आतापर्यंत पांढरा घेतला, आता आपण दुसरा कलर घेऊ. पहा, आता मी हा केशरी कलर घेतलेला आहे आणि केशरीमध्ये खाली मी एक हिरवा मोती छोटासा 5 नंबरचा ओवून घेणार आहे. हे पहा, हा एक छोटा मोती मी ओवून घेतलेला आहे. आणि आता परत लक्ष द्या, आता आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची सगळ्या मोत्यांमधनं. आता आपण हा जो एक केशरी मोती ओला आहे, हा हिरवा सोडून द्यायचा खालचा, आणि हा केशरी आणि हे वरचे सगळे रंगीत मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आता वरचे हे पिवळे मोती पर्पलमधून काढली. आता ह्या पिवळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. नंतर हे लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. पहा, हे लाल मोती. आता लाल मोत्यातून सुई काढली, 4-4 ओले, सगळ्या 4-4 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढतो आहे. आता आपले पांढरे मोती, हे पहा, हे पांढरे मोती आणि वरचा एक रंगीत मोती छोटासा 5 नंबरचा, त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. आपण दोरा घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे दोऱ्यामधून सुई मोत्यांमधनं अगदी हळूवारपणे काढावी लागते. गुंता होण्याची जास्त दाट शक्यता असते, त्याच्याकरता दोरा अगदी हळूहळू काढायचा आहे. हळूहळू दोरा ओढून घ्यायचा आहे वरती. हे पहा, असा दोरा आपण मोतीवरती सरकवलेले आहे आणि हा दोरा ओढून घेतलेला आहे. पहा, ही इथे आपली दुसरी लटकन डिझाईन तयार झाली. पहा, आणि आता आपण परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच लाल मोत्यातून परत सुई वरती बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि वरच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढणार आहे. आता हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या खालचा मधला लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता आपल्याला परत खाली असेच लटकन बनवायचे आहे. हे असे लटकन बनवायचे आहे आपल्याला. आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे 5 नंबरचा. परत 4 पांढरे, परत 4 लाल, 4 पिवळे, आणि 4 दुसरा कलर तुम्हाला जो घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता. 4 लाल झाले. आता 4 पिवळे, आता आपण 4 केशरी कलरचे घेऊ.
हे पहा, आता इथे आपण 4 केशरी कलरचे मोती ओवलेले आहे. 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे आणि 4 केशरी असे आपण हे मोती याच्यात ओवून घेतलेले आहे. आणि आता खाली आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे 5 नंबरचा. हे पहा, हे असे आपले लटकन इथे तयार झालेले आहे. आता आपण हा हिरवा मोती सोडून द्यायचा खालचा छोटा, आणि वरती हा जो कलर घेतला आहे मी पर्पल कलर, आता वरती आपण ह्याच्यातून या सगळ्या मोत्यातून परत सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपल्याला हळूहळू काढत न्यायची आहे. वरती सगळ्या मोत्यांमधनं आपण आता ही सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, अशी सुई आपली बाहेर निघालेली आहे. आता आपले 4 लाल मोती, त्याच्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. आणि हे वरचे 4 पांढरे मोती, ह्याच्यातून सुद्धा आपली सुई बाहेर निघाली आहे. पहा, आता हा वरचा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई इकडे फिरवून घेणार आहे. हे पहा, ही मैरप बनवताना इतकी सुंदर असते, पण दोऱ्यातून सुई बाहेर काढताना अगदी सांभाळून सुई बाहेर काढा किंवा गुंता होण्याची दाट शक्यता असते. आता मी ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली पहा. आणि आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. हा लाल मोती, अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा पांढरा मोती वरचा, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि हा लाल मोती, ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण एक रंगीत मोती, आणि हा धागा बारीक असल्यामुळे सुईमधनं खूप वेळेला निघून जातो आणि तो ओवायलाही जड जातो. म्हणून मी दोऱ्यातून, शक्यतो साध्या दोऱ्यातून मैरप बनवत नसते. पण मला बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये टाकलं की तुम्ही दोरा वापरत जा मैरप बनवताना. नायलॉनचा धागा कसा आपण पटापट मोती ओवून फिरवू शकतो, तसा हा धागा आपण फिरवू शकत नाही. त्याच्यातून अगदी खूप सांभाळून काम करावं लागतं. खूप वेळेला हा धागा सुईमधनं निघत राहतो आणि ओवायला जड जातो. त्याच्याकरता मी हा धागा शक्यतो कमी वापरते. हे पहा, आता परत धागा निघाला, हा ओवून घेतलेला आहे. आणि आता परत आपण एक रंगीत मोती, चार पांढरे मोती, अशी आपली ही सुंदर अशी इथे मैरप तयार झालेली आहे. आणि आता मी ती कलशाला सुद्धा बांधलेली आहे, तुम्हाला दाखवते पहा. तर आपण 4 हे पांढरे मोती ओवून घेतलेले आहे, 4 लाल कलरचे मोती ओवून घेणार आहे. चार पिवळे ओवून घेणार आहे. हे पहा, 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे, आणि 4 पर्पल कलरचे मोती आपण घेऊ. हे पहा, तुम्ही गुलाबी, आकाशी, निळा कुठलेही कलर वापरू शकतात. माझ्याकडे सध्याला हेच कलर थोडेसे आहेत म्हणून मी त्याचा तुम्हाला मैरप, ही कलश मैरप शिकवते आहे.
हे 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे, 4 जांभळे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण एक वेगळा कलरचा मोती धाग्यामध्ये ओवणार आहे. पहा, हा मी आता खाली मेहंदी कलरचा मोती घेते. हे पहा, आणि एक 5 नंबरचा मोती घेते. आणि आता परत आपल्याला हा हिरवा छोटा मोती सोडून ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत बाहेर काढायची आहे. रांगोळी तशी करायला थोडीशी हे लटकनमधनं सुई धागा काढायला जरा वेळ लागतो, करायला थोडंसं वेळ लागतो, पण सुंदर दिसते ही महिरप. तुम्हाला नक्की आवडेल. मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला महिरप आवडली की नाही, कलर कॉम्बिनेशन आवडली की नाही, आणि तुम्हाला समजले की नाही. ह्या 3 गोष्टी मला कमेंटद्वारे तुम्ही सांगा. हे पहा, आता हा वरचा हिरवा मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. मग हा लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि परत आपण हा वरचा पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. आणि आता इथे आपला दोरा संपलेला आहे. पहा, आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे गाठ पाडून घेणार आहे. ही छोटीशी महिरप मी तुम्हाला इथे शिकवलेली आहे. असंच आता आपल्याला पुढे करायचं आहे. हे पहा, असे लटकन आता आपल्याला इथपर्यंत बनवायचे आहे. आता मी थोडासा दोरा ओवून घेते आणि तुम्हाला हे एवढे लटकन पूर्ण करून दाखवते. हा दोरा ओवून घेतला आहे सुईमध्ये आणि दोऱ्याला मागे परत गाठ पाडून घेतली. पहा, ही अशी छोटीशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि बाकीचा धागा आपण कापून घेणार आहे. आणि आता आपले किती मोती राहिले? 1 2 3 4 मोती आपले लटकन करायचे राहिलेले आहे. आता आपण ह्या एका लाल मोत्यातून परत सुई खाली काढणार आहे. पहा, ही अशी सुई खाली काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण इथे एक 5 नंबरचा मोती, 4 पांढरे मोती, 4 लाल मोती, 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे, असे 16 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेत असतो. आता 4 लाल, 4 पिवळे, 'मागे सुद्धा मी तुम्हाला एक सुरुवातीला कलश महिरप शिकवलेली आहे, पण ती आपण समविषम संख्येमध्ये केलेली होती. आता आपण ही सरळ 16 मोती वेगवेगळ्या प्रकारचे ओवून महिरप बनवतो आहे. 4 पांढरे, 4 लाल, 4 पिवळे. आणि आता तुम्हाला इथे कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकतात. आता मी हा मेहंदी कलर ह्याच्यामध्ये वापरते. ह्याच्यात जोड मोती घेतले तरी चालतात. हे पहा, 4 मेहंदी कलरचे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता खाली मी एक छान दिसण्याकरता हा पिवळा मोती ओवून घेणार आहे आणि एक 5 नंबरचा छोटासा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे आपले मोती ओवून झालेले आहे. आणि आता हा हिरवा मोती सोडून द्यायचा आणि ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता मी सगळ्या मोत्यांमधनं परत सुई बाहेर काढते. पहा,
एक सुद्धा मोती सुटला आता आपलं डिझाईन नीट तयार होत नाही. त्याच्याकरता अगदी बारकाईने सगळ्या मोत्यांमधून सुई व्यवस्थित काढा. डिझाईन खूप सुंदर अशी दिसते. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधून हळूहळू सुई वरती काढते आहे. कारण हा धागा आहे, हा नायलॉन धागा नाही आहे. ह्याची गुंता होण्याची फार भीती असते, म्हणून मी हळूहळू तुम्हाला शिकवून राहिलेली आहे. आता आपण हा एक लाल मोती आणि हे वरचे 4 पांढरे मोती अशी सुई बाहेर काढणार आहे. पहा, हे 4 पांढरे मोती, ही सुई काढली आपण. आणि हा वरचा एक हिरवा मोती 5 नंबरचा, त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढू. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती रंगीत मधला लाल मोती, त्याच्यातून परत आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. हे असे मोती वरती सरकवून घ्यायचे आहे. धागा ओढायचा आहे. मोती सरकवत जायचे आणि धागा ओढत जायचा. आता आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. आणि परत हा जो मधला लाल मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. ही अशी आपली इथे डिझाईन तयार झाली आहे. पहा, अशी छोटीशी आपली इथे महिरप तयार झालेली आहे. आता आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आता आपण एक 5 नंबरचा रंगीत मोती, 4 पांढरे मोती, 4 लाल मोती, 4 लाल मोती, 4 पिवळे मोती, हे पहा 4 पिवळे मोती झाले. आता आपण एक जांभळा कलर परत त्याच्यामध्ये घेणार आहे. हे 4 जांभळे मोती ओवून घेतले. आता खाली एक आपण आता पांढरा मोती ओवून घेणार आहे. आणि एक 5 नंबरचा मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे आपण 16 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. हा 5 नंबरचा मोती साईडला करायचा आहे. आणि ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई आपण परत बाहेर काढणार आहे. हे पहा, मी अशी ही सुई बाहेर काढून घेतलेली आहे. सगळ्या मोत्यांमधनं सुई आपली परत बाहेर निघते. पहा, आता वरचे 4 लाल मोती, आता वरचे 4 पांढरे मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, आता इथे आपली सुई अटकलेली आहे. हे असं आपलं व्हायला नाही पाहिजे, निघाला. हां, आता आपण 4 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. खूप सांभाळून ह्या दोऱ्यातून काम करावं लागतं. हे पहा, ही अशी काढली सुई आपण. ह्या वरच्या रंगीत मोत्यातून सुद्धा सुई काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे परत. आणि परत आपली सुई, हा जो लाल मोती त्याच्यातून आपण बाहेर काढली होती त्याच्यातूनच परत आता एकदा बाहेर काढायची. वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे. परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. आणि परत हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढू. इथे आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे.
हे पहा, आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आपण. आणि आता इथे आपल्याला गाठ पाडून घ्यायची आहे. इथे आपली ही डिझाईन कलश मैरप तयार झालेली आहे. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि इथे आता आपल्याला गाठ पाडायची आहे. छोटीशी कलश मैरप मी तुम्हाला सांगितलेली आहे. परत ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढू. धागा कुठेही अटकू देऊ नका ही मैरप बनवताना, नाहीतर खूप त्रास होतो. हे पहा, आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे. हे असं ओढून घ्यायचं आहे आणि इथे आता आपण गाठ पाडून घेऊ. गाठ हे कशी काढायची मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते. ह्या दोऱ्यातून आता ही गाठ अशी पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, ही इथे अशी आपली गाठ पडलेली आहे. ही अशी तुम्हाला छोटीशी मैरप मी आज इथे शिकवलेली आहे, कलश मैरप. हे पहा, ही अशी आपली कलश मैरप तयार झालेली आहे. आणि ही आपली कलश मैरप पहा कशी दिसते ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.